विजय पक्का आहे. कारण जी होळी राहते ना, नाव तिच्यामध्ये जो खड्डा असतो, छिद्र, ते लहान असो की मोठं असतो, तसंच पाप लहान असो की मोठा असो, त्याची नियती ही आहे की तो बुडणारच आहे. आणि तसंच वनवास तर रामला पण होता, वनवास तर पांडवांना पण होता. पांडवांकडून काय काय नाही घेऊन घेतलं, तो मागच्या मी तुम्हाला बोललोय. पांडव इकडचे भाऊ, इकडच्या भाऊला कौरव आहे. कौरवकडे त्यांचं सिंहासन होतं, समाधी त्यांच्याकडे. कौरवांकडे त्यांची जमीन होती, जमीन त्यांच्याकडे. कौरवांकडे सर्व राज दरबार घर सर्व होतं, सर्व त्यांच्याकडे. पण सोम परमात्मा श्रीकृष्ण पांडवकडे होता, सोम परमात्मा आपल्याकडे. आणि म्हणून आपल्याला तो दिवस आता येऊन गेला. आता 25 तारीख ही तारखेपर्यंत बघा, जे माझ्याने काय होत होतं ना, ते 2021 वर्षामध्येच थोडंफार होऊन गेलं होतं माझ्याने. पण जर आता कोणीतरी जर मला ते थांबवून ठेवलंय, एक आहे माझ्यावर बंधन की तुला ह्यापर्यंत थांबावं लागेल, जसं कौरव आणि यांच्यावर होतं. त्या बंधनपर्यंत मी थांबून ठेवलंय. ज्या दिवशी वरतून आदेश होईल की बेटा आता जा, आता पुढे, एका दिवसामध्ये हा खेळ पलटून देणार, एक दिवस. कारण मला विश्वास आहे माझ्या सोम परमात्म्यावर. म्हणून आणि जे तुम्ही आता हे जे गोष्ट सांगतात, आता काही गोष्टी तुम्हाला नंतर सांगणार. आता तर फक्त मी तुम्हाला एवढं सांगतो, मी सोम परमात्म्याला एवढी विनंती करतो की तुमचे जे काही तुम्ही तुमचे दुःख असतील, जे काही संकट असतील, ते सर्व निवारण करून घ्या. तुम्हाला एक सुखी आयुष्य द्या. तुमचे जे पिकं